आदिवासी कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार आदिवासींचाच आहे. जंगल किंवा निसर्ग प्लस माणूस म्हणजेच आदिवासी. आम्ही जंगलने राखा, जंगल आम्हीने राखे. आम्ही जंगल जपतो, जंगल आम्हाला जपतो. 1931च्या ब्रिटिश जनगणनेत आदिवासी समाजाला स्वतंत्र धर्म कोड देण्यात आला. कारण आदिवासींची सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख शतकानुशतके इतर कोणत्याही धर्मापेक्षा वेगळी. गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभेत नंदुरबारचे खासदार श्री गोवाल पाडवी यांनी आदिवासी धर्माला कायदेशीर मान्यता आणि वेगळा धर्म कोड देण्याची मागणी उपस्थित केली. हे ऐतिहासिक आणि कौतुकास्पद पाऊल आहे. याला मी युवा विवेकी वैचारिक क्रांती म्हणतो. आज जनगणनेत स्वतंत्र आदिवासी धर्मकोड नसल्यामुळे आदिवासी समाजाला राज्यानुसार जबरदस्तीने वेगवेगळ्या धर्मात मोजले जाते. तसंच वेगवेगळ्या पद्धतीने धर्मांतर केले जाते. उदाहरण लक्षद्वीप मुस्लिम, ईस्ट पूर्व भारतात फारसी, ख्रिश्चन, उत्तर मध्य भारतात शीख, फारसी, ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन अशा प्रकारे आदिवासी समाज विघटित केला जातो. यामुळे आदिवासींची ओळख, संस्कृती आणि अस्तित्व हळूहळू विकसित केले जातात. आदिवासींची सरकारकडे ठाम आणि स्पष्ट मागणी आहे की ऑक्टोबर 2026च्या जनगणनेत आदिवासी धर्मकोड तात्काळ समाविष्ट करा. आम्ही निसर्गाचे मालक नाही, आम्ही निसर्गाची जबाबदारी आहोत. आदिवासी म्हणजे मागासलेले नाही, तर व्यवस्थेने मागे ढकललेले आहे. ही कोणाच्या विरोधात नाही, ही आदिवासींच्या अस्मितेची, संविधानिक हक्काची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. जय आदिवासी, जय संविधान.